बाई बाई बाई, ए प्रिया प्रिया, अगं ए प्रिया. काय ग मम्मी? अगं मला जायचंय वावरात. उठ ना, उठ उठ लवकर. जेवण जेवण करा. हा काय बाई येड्यावानी बसती नुसती. अगं मम्मी मला ती झोपच झाली नाही माझी. इतके मच्छर चावले ना, आणि गुणगुण गुणगुण कानाजवळ गायचून गुंचून चावायचा. त्याच्यामुळे ना झोपच झाली नाही. म्हणून आता इथं बाहेर आले ना, तशी बसली पडले तर झोपच लावून गेले बघ. बरं आता जाऊ दे, तोंड घेऊन तुई. आणि मग काय कर, जेवण कर. मी आता वावरात चालले पाय. आज सारखी लावायची ना बाई, सगळ्या बायाची सारखे लावून झाले, सगळ्या गावाच्या आपलीच राहिली. अगं मम्मा तू चालली शेतात आणि मग मी एकटीच का घरी? मला खूप बोर होईल ग. नको जाऊ ना ग, राहा ना घरी तू पण. घरीच राहा, नको जाऊ. अगं बाई घरी राहून कसं होईन आपलं? कसं होईन आपलं? सगळं शेतीपोतीवरच आहे. शेती जर नाही केली तर आपलं खायला भेटणार नाही. नंतर जावंच लागेल ना बाई. आपला पिंट्या आहे ना, पिंट्या बी एवढ्याला सारखी लावाला. आणि ते बाबा पण. तू चालती बाई, मग चालत असेल तर चाल. बरं नको बाबा, नको. ठीक आहे, एक काम करते मी, येते जेवण करून आणि मग येते. पिंट्याला ठेव घरी तू, पिंट्यासोबत येते मी. बरं असं करते का? बरं मग ये, मग आवर माय लवकर. एखाद 2 तास शिल्लक होईल ना माय. पिंट्या फरा लावून जरा. तो तर काही नक्की नाही लावायचं, तो इथे काही गॅरंटी नाही मला, तू वागशील म्हणून खाली. पण पिंट्या लावून पाय. त्यामुळे जास्त टाइमपास नको करू देऊ घरी. पटकन आवर, पटकन ये. हो ना ग मम्मा, हो ठीक आहे. मी लगेच जाते, फ्रेश होते, मस्त जेवते आणि पिंट्याला घेऊन लगेच चालला येते. हा तू ना बसून नको करू. आवरून घे सगळं घरातलं काम, कपडे ते भांडे पडलेले ते करून घे. मी चालले वावर सखू बाईच्यासारखी लावायला. बापरे, मी नाही करत ग बाई आई, मी नाही करत. तू करून जाय बरं, जाय करून. मी नाही करत, मला ना नाही जमत ते. मला आता कॉलेज उघडून कॉलेजला जाणे ना, त्याची तयारी करणे. मग काय कॉलेज घरातले काम कोण करून? मग नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय असं म्हणशील सासूला? पोरगी आधीच तर आज उशीर झाला उठाला. येऊन जाऊन तुझं नवऱ्याचं घर चालतं काय बी खरंच. अगं मला आज उशीर झाला उठायला. जाऊ दे, आजचे दिवस करून घे, तू आवरून घे. उद्यापासून जशी लवकर उठून आज आवर बाई, आवरा. उशीर झाला गं, सखू बाई वाट पाहत असेल ना. जाते मी आता, आवरा. ठीक आहे मग काय आता आवरणच मला त्याचं जीवार येतं ना, तेच तू काम देते गाडी. हट करव माय शिवणे कर. येते मग मी जाते वावर पटकन. सखू बाई गेली असं पुढं. हो काय लावणीचं काम आहे बाई ते. मग लावणीचं काम आहे ना. येऊ बाई मग मी. हा जाय. बापरे मला इतकं जीवावर येतं ना काम करायचे घरातले. जा आता मस्त एक थोडी झोप घेते, मग करते काम मस्तपैकी झोपते. काय बाई माझ्या लेकराचा अभ्यास चाललाय. हो गड्या, तुझे पुस्तकं आहे ना, पुस्तकं शाळेचे कपडे आणावं लागत नाही बरं भाई. 1 रुपया बी नाही बाई घरामध्ये. काहीच करा बाई आता. बरं का शोना, मी ना आता आज कामाला चालले बघ, सारखी लावा चालले सखूबाईच्या वावरात. मग ते पैसे येईन सखूबाई कोण त्याच्यात आपण तुझे पुस्तकं आणू, कपडे आणू, तुझे बुट शू सगळं आणू. शाळेचं साहित्य सगळं आणू. चालतं ना? पैसे तू, कारण माझा अभ्यास नाही बुडाला पाहिजे बरं का. तुला माहिती ना मला किती आवडतं अभ्यास करायला तर. हो ना ग माझा बच्चा, हो ना, मला माहिती ना तुला किती अभ्यास आवडतो. किती गुण लेकरू माझं, किती गुण लेकरू. म्हणते बापाला जरा कदर नाही हो बाई लेकराची. बरं मी येऊ तुझ्यासोबत सारखी लावू लागायला. मला पण पैसे दे ना सखू बाई, मग आपल्या दोघींचे मिळून भरपूर पैसे होईल आपल्याकडं. नको बाय म्हणली, त्यातली मोठी गोष्ट झाली. नको माय लेकराला मी कधी वावरत नाही. येऊ शकले लेकराला नको बाय, मी करते मायकून जेवढं होईल तेवढं करते बाई मी. तू काय कर, मस्त कुठं जाऊ नको, घराच्या बाहेर ना घरीच राह. मी भाकर भाजी करून ठेवले, जेवण करा मस्त दुपारी. जाऊ मग मी आता, सांग बरं. बापरे मग घरी काम पण करणं गरजेचं आहे. जाते हो मी, जाते सखू बाई त्यांनी घ्या सण जात्या. माझी मम्माला किती काम करावं लागतं. मी लवकर मोठी होईल, लवकर लगे अभ्यास करेन, खूप अभ्यास करेन आणि मोठ्या नोकरी लागेल. आणि माझ्या मम्मीला मग कामच काम नाही पडणार. बघ मी कसा अभ्यास करून मोठी होते लवकर. चला घ्या पटपट आपल्या तास पटकन धरा, घ्या लवकर. मग सखू बाई बी तर दी लावाला. तास धरून काय करती? घ्या पटपट बी घ्या आणि लावा बरं का पटपट. हे दे तुला बी. घ्या सखू बाई. चांगलं लावर का सारखी, जरा जास्त खोल नका दाबू आणि जास्त वर पण नका ठेवू. थोडंसं दाबायचं फक्त, नाही तर मग पाऊस जर जास्त पडला ना तर दबून जाईन आणि सडून जातं. मग आतल्या ते उगत नसतं. असं अल्ला टोचायचं फक्त, वरून अल्ला टोचायचं. सखू बाई आम्हाला माहिती नाही सारखी लावायचं. आता काय नवीन आहे, माहिती आहे आम्हाला सगळं. सखू बाईचं काय नाही सांगायचं. हा वाका बरं पटापट, आता वाका लवकर. आता माय बाई राणी तर बसूनच राहील डायरेक्टच. बाई सखू बाई मला बसूनच जमतं बाई. मौली कंबर तो मी तुमच्या तासाबरोबर तास घेते बरं का, मला काही म्हणू नका. तुमच्या तासाबरोबर तास लागलं बस झालं. बरं माय.
भया कंबर दुखू राहिलं का माय बिचारे हो लय दिसना सवय नाही वाकाची. मी तर बसूनच चालू मोत. आवरा माय पटपट. का असं बाई पिंटेल कोण आणलं? पिंटेला शांताराम भाऊला तशी 2 तास लागते ना. आणि तुमची लेकीला आणायचं, तिला बी थोडंसं बाहेरचं वातावरण सवय लागली पाहिजे, खेळायची वावराची याची त्याची. मग हो येणार आहे ते येणार आहे. चाल ग चाल कसं हे आपली इमलबाई चाल चाल जरा हात उचलून घे. सगळ्यात मागे पडली ना तू. चल. हो माझं सगळं कंबर दुखू राहिलं व. येऊ दे दम्माना मला येऊ द्या थोडंसं. कशी लावणं होईल मग सारखी अशी इतके दम म्हणा. लावते मा मी मोतास लावते मी. तुम्ही सोडून द्या माहिती तास टाकून द्या मी बरोबर करते. बरं माय आम्हाला वक्त काढतोय तसं टाकून द्यायला. काही पण बोलते बाई मला टाकून द्यायची टाकून म्हणते तर. पा कशी राधा पा म्हणते टाकून द्या म्हणते तास. वारे वा राधा विचार वाऱ्याला सांगते मग हिला. ए माय कोणाला काही सांगायचं नाही. ज्या चुपचाप तास कोणाचा तास टाकायचे नाही. कोणी मागं पडलं त्याचं घेऊ लागायचं. असं येडेपणा नाही करायचं. तास टाकून द्यायची नाही करायचं. प्रत्येकावर बारी असते. गाव असं खूप तर लेकीला पिंट्याला सकाराम भाऊला घेऊन यायचं ना की लावला. कसे पण 3 तास चालले असते. अहो हे गेले पिंट्याचे बाप गेले बाजाराला. आणि तो म्हणला सारखी एकच पुडा 1-2 पुढेच घरामध्ये. ते पैसे पुरण मग पुढे आणायला गेले सारखीचे. आणि हे बीज आणल्यानंतर मग थोडंफार लावलं नाही तर संध्याकाळी होईल त्याला यायला. आणि पिंट्या येणार आहे. पिंट्या आणि आपली पिया येणार आहे. तर पिया काय अशी लावते आता तिला काही सवय नाही वावराची. आता पिंट्या लावू लागा. हो बाई सगळं बाई सवयला बाई बोलले तर कामाची नाजूक आहे माय. कशी हड्डी झाली ती हड्डी दिसली पुरीची. अहो हड्डी बिड्डीचं काही नाही ते. पुरीला आजकाल 0 फिगर लागते. पुरी जाड तब्येत होऊ देत नाही म्हणून तशी तब्येत केली ती ना. माय बाई अशानं कसं माय मग गचं खाल्ल्या गचं कसं खाणं पिणं असलं तर गचं काम होतंय. नाही तर काम तर करायचं काम नाही मग अशा लुकड्या सुकड्या पुरीला. जाऊ दे माय तिला तरी कुठं काम वावरत करणे. मम्मा आता माय बाई आली का? बरं पिंट्या धर बरं 1 तास पलीकडून सांगितले काकूच्या पलीकडून होय लवकर. हो आणि ताईला पण लावणं करायला मी एकटाच का बरं. पा आला पोराला ह्या द्यावा लागेल लेकराचा. 4 दिवस झाले ना तिला येऊन तर लगेच आला ह्यावा द्यावा करायला. जा तिकडं आमची नाही कोणाला कदर. अगं मम्मी मी पण लावते ग. ती मला पण देते बीज दे मला पण. मी पण लावते. जमन का बाई तुला जमन का? झाडा काय जाऊन बाई तू नको लावू जाय. पा माझी आई माझ्या जीवच नाही यायचं. आणि लेकी कसं जेव पा म्हणजे झाडाखाली जाऊन बैस नाजूक भिजली. ये मग इकडे मग माझ्या तासातच लाव. ये स्पेशल तास नको घेऊ माय. लावायची असं तुला तर ये इकडे. पुढं लावा माई. हो तू जसं म्हणशील तसं सांग मला कसं करायचं तरी काम. बघ असं बीर घ्यायचं. हे बघ हे बीर दिसतं का? असं पकडायचं असं टचकन आत लोटायचं. जसं इथं जसं ओलं दिसतं ना नळीच्या खाली टचकन टोचायचं. जास्त खोल नाही टोचायचं. फक्त थोडंसं वरच राहायला पाहिजे. आणि दिसलं बी नाही पाहिजे खोल बी नाही गेलं पाहिजे. असं करायचं पाय. बरं वा जमलं मला जमलं. बघ आई बघ मम्मा बघ. वा जमलं का माझ्या पिल्लेला जमलं. हा असंच करायचं बेटा असंच लाव. बरं सगळं बाई मी काय म्हणतो ते चला आता डब्बे गिब्बे खाऊ ना. दुपार झाली. जेवण केलं जर तर येते मग डबा सारखी लावायला. चला बरं लागलं नाही भुक्या म्हणता द्यायला. हो चला बाई मला असं वाटतंय तर पाणी घेऊ. पाणी प्यायला बसलं जेवण करून घेऊ. मग 4 डबाच काम निवडच काम नाही. बाय मग सगळ्याच म्हणून राहिल्यात चला. बापरे बघितला इतकं स्वयंपाक करून आली तू. म्हणून तर टाइम झाला तुला. डायरेक्ट जेवायला आली तू. अर्ध वावर झाल्यावर आली डायरेक्ट तू. अहो पाहुणे आले ते घरी म्हणून केला स्वयंपाक. काही लय मोठं नाही बाय. नुसतं वरण चण्याची भाजी पोळ्या आणि जशी भजी काढली होती तर भजी संपले आणि भात एवढंच केलं. पाहुण्यामुळे उशीर झाला अगं मला. नाही तर मी लवकरच निघले होते. अचानक सकाळी झालं बाय पाहुणे लगे. मी निघायच्या एक बरं झालं निघायचे नाही आले माय. लगे निघायचं त्याच्या 1 घंट्यानं आधी आले. मग घे स्वयंपाक केला जेव घातलं त्यांना साड्या नेसवल्या पोराला कपडे आणले. त्याचाच लई टाईम झाला ना 2-3 घंटे गेले. म्हटलं आता चला जेवढं होईल लावणं तेवढं जाऊ. म्हटलं तेवढीच सकोबाईला मदत. हो माय उशिरा का ना बरी आली जाऊ दे. अर्धा रोज तर देईन तुला मी. हो मग मी कुठं 15 रोज मावर राहिले. मग अर्धाच रोज द्या बाई मला तुम्ही सकोबाई. मला दिना चण्याची भाजी जरा लेच वाशवर आलं त्या भाजीचं. नुसतं वाशवर घ्या ना माय घ्या ना सगळ्याजणी घ्या. जेव्हा पटापट जेव्हा नका नुसतं टाइमपास करू. जेव्हा आलूची भाजी घ्या माय माई. नको बाय मला नाही आवडत आलूची भाजी. वजन वाढते आलू ना. वजन वाढतं. पिंट्या कधी येतो हंडा घेऊन पाण्याचा कावाचा गेला. हंड्याला ठसका लागला कसं करायचं बरं. हो ना बाई कावाचा गेला. मला तर लागली कावाची पाणी करून आलाय जीव भाकर खाना पाण्यावर. आलो लेकराचा किती जीव घेता किती नाही. अशा मोठ्या बाया बसल्या मस्त खात आणि लेकराला पाठवलं पाणी घ्यायला एवढा मोठा हंडा घेऊन. शान ठेव खाली हंडा कावाच जायला रे. काय करत बसला तिकडं टाइमपास नाही. शेंदूर आणला इथून पाणी म्हणजे टाइमपास. बाप रे बाप काय डोक्याला खोस पडली बाप. हो ताई काय खाऊ का तेच बसली खात. ताईचं चांगले भाऊ जीवन मस्त. कोणी काय म्हणत नाही काहीच नाही. कोणी काम सांगत नाही काही नाही. तू तिथं देवा देव कर रे मांजरा. इतकं लांबून देशातून लेकरू आलं शिकून सवरून तरी पण वावरात आलं पाहिजे ना. एखादं लेकरू आलं नसतं वावरात आलं सारखी लागू लागली. मग
2-3 बॅट वाचल्या नाही तास होत्या लागली तसं तारीफ करायला लागली त्याची तारीफ करायला आणि मला इतकं काम करून घेते मायकून उदाट काम करून घेते तरी कोणी काही म्हणत नाही काम करते लेकरू का काही पहा ना हसता मावशी तुम्ही बी सगळ्या हसराल्या मायावत नाही का बरं जाऊ दे घे भाकर खाऊन सारे बैस इकडं जेवायला बैस काय खायचं तुला खाय वास भाजीचं वाजले भाजीला गाड्या कोणची भाजी गाडी एवढी खास हां ही काकूची बघितलं काकूची भाजी वा नाही मस्त गाड्या मी ऐकत नाही माझी भाजी तुमची भाजी द्या मला बैस ना बाबा इथं जेव बैस घे पोळ्या घे ग तिच्या डब्यात बसला घरी जाऊन सनी पोळ्या घे तिला शिल्लक पोळ्या आणल्या सांगा नाही ना असं खूप येईल मोठे पोळ्या भात पण पाकिटी पाडला सगळंच आहे भाजी पोळ्या वरण सगळं उरलेलं घेऊन आले मी कांदा टमाटर मिरची बी लागत घ्या बरं तुम्हाला सगळे वाव काकू काय भारी स्वयंपाक केला तुम्ही आज बापरे बाप आई तू करतच नाही आज स्वयंपाकडे हे तर पांच स्वयंपाक करतो आधी आज स्वयंपाक करायचा ना किती छान आहे टेस्ट वाव वाज घेऊनच पोट भरले मग होतो ए म्हणाली भरला का मी डबा दुपार झाली ना तो स्वयंपाकच होत नाही का लवकर काय लवकर होत नाही कुठं भुका लागते कोणी लवकर अगं बाई कामच धंदे चालू झाले ना आता पाऊस पडला ना मग आज मला जायचं होतं हिच्या आपल्या सकुच्या वावर जायचं होतं सारखी लावायला त्यामुळे जाणं झालं नाही मला लावलं नाही लवकर उठून डबा करून मग बाकी डबा केला नाही काहीच नाही मला नाही होत बाबा उठणं आई सकाळी एवढ्या लवकर नाही काय होत नाही उठच लागेल लवकर तू काय त्या बापाच्या घरी नाही उभी हां सासरी तो मारत नाही असं करून का चालन खायचं काय पोटाला मग असं केलं ना हां त्या बापासारखं इस्टेट नाही इथं तू खायला हो आई तुम्ही येऊन जर मी बापाकडनं जातो काय बाप 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 करता माझ्या पप्पाला हां कधी माझ्या माहेरला जाता कधी माझ्या माहेरला जाता नाही तर काय तुम्हाला काय वाटतं माझ्या माहेरचे लोक मला बोलत नाही म्हणून का म्हणून मला असं बोलता का मला सांगायला कोण नाही माहेरला म्हणून ना तर माझे मम्मी पप्पा जर माझ्याजवळ येऊन जाऊन गेला असता आले असते घरी मी गेले असते त्यांच्याकडे बोलले असते मला तर तुमची हिंमत झाली असते मला असं करण्याची असं वागवण्याची नाही का बरं पण नाही माझे आई बाबा मला बोलत नाही ना म्हणून तुमची हिंमत होती आता माय बाई आता कसं करू आता का तुला बोलू बी नको काही अरे 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 खाना रे माय कोणी डोक्यात खाना काय करायला तुम्ही असं डोकं कोण जोडून घेऊ लागलं माय अगं डोकं जोडून घेऊ काय करू मग मी काय करू सांग काय करू डोकं जोडतं अहो तसं असं माझ्या पोराच्या आयुष्यात आले तो आमचं असं घराचं वाटवं करून टाकला गो माझ्या भावाने किती दिवस झाले लागला अजून तो काही सुधारण नाही तू काही सुधारण नाही बिचारे तू काही सुधारण नाही काय केलं मी काय केलं म्हणते खुशाल काय केलं म्हणती अहो आज रोज बुडला मग तू तर नाही करत काही काम धंदा पण मला बी करू देत नाही ना घुबडी मी तर हात धरले का तुमचे मी हात धरले का काम करायला धंदा करायला मला नाही जमत शेतातले काम एवढे मग तुम्ही करा ना जा ना तुम्हाला जमते जा ना तुम्ही हा तू तर महाराणीची कुठली तुला जमणारच नाही केलं तर जमणार नाही का केलं जमणार नाही तुला हा कवर माझ्या लेखाच्या जेवावर बसून खाती कवर नाही तू बिचारे हा कवर लेखाच्या जेवावर बसून खाती माया बिचाऱ्या भोळ्या भळा लेख मग फसवला तो आणि त्याच्या मागे पळून मी नाही आले पळून तुमच्या लेखानं आणलं मला पळून मी आले का कधी पण येऊन जाऊन म्हणतात पळून आली माग लागून आली घर घातला अंदर घातला गहू राहिले येऊ दे पण मला सांगते मी चाललं जाते माझ्या माहेराला चाललं जाते मी रडाची नाटकं करते नुसती रडलं की चिरतं नाही का एवढं काही फरक पडत नाही मला भावानी कुठली शीन आणून सोडला असं जसं शीन आणला तिने मला नाही तर काय यांना घरातले कामं करत दारातले करत घातलं तर करायचं निध्यान गेलं मग दिवस आज रोज बनला असता मग कसं मी रोज नसता आला का खायला लागतं चांगलं सुंगलं आवडतं पटत नाही रोजच झाला आता रोजच एक तर ते आता पमळ सांगते मी समजून सनी हिला चांगलं समजून सांग म्हणे नाही तर मी जाते कुठे निवून सनी मला नाही पडत बाई असं नाही पडत मला हे असं मला कधी तर वाटते मला मी खूप चूक केली पम्मूसोबत लग्न करून पम्मूसोबत पळून येऊन मी माझ्या आईचं पप्पाचं ऐकायला पाहिजे होतं नाही का बरं असं वाटतं मला आता कधी किती माझ्या घरी किती आईच्या घरी किती सुविधा वाव कसं होतं असं काम करायचं काम नव्हतं काय नाही मस्त आता कळालं आई वडिलांच्या पुढं कधीच जायचं नाही त्यांच्या मनासारखंच करायचं नाही तर असं होतं माझ्यासारखं खरंच होता मी ऐकायला पाहिजे होते तेव्हाच